आजची गोष्ट सिंहगडचा पराक्रमी मावळा तानाजी मालुसरे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मावळ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। याच मावळ्यांपैकी एक होता तानाजी मालुसरे, शूर, निष्ठावान आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा। तानाजी मालुसरे यांचा जन्म कोकणातील उमरठे गावात झाला। बालपणापासूनच ते पराक्रमी आणि धाडसी होते। लहानपणापासून त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न होते आणि त्यांच्या हातात तलवार होती, जी एक दिवस स्वराज्याचे रक्षण करेल। त्यांची तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धकौशल्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या स्वराज्यातील महत्त्वाचा सरदार नेमले होते। तानाजी यांनी स्वराज्यासाठी अनेक लढाया लढल्या, पण त्यांचे खरे नाव इतिहासात अजरामर झाले ते सिंहगडच्या लढाईमुळे। सिंहगड किल्ला, त्यावेळीचा कोंढाणा किल्ला, हा आदिलशाहीच्या ताब्यात होता। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु किल्ल्याची सुरक्षा अत्यंत कठीण होती। महाराजांनी किल्ला परत मिळवण्याचा निर्णय घेतला आणि ही जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली। तानाजी त्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते, पण स्वराज्याची साथ ऐकून त्यांनी लग्न बाजूला ठेवले आणि म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं। तानाजी आपल्या मावळ्यांसह रात्रीच्या वेळी सिंहगड चढायला निघाले। किल्ल्याच्या तटबंदीवर चढण्यासाठी त्यांनी यशवंती नावाच्या मडकऱ्याचा वापर केला। रात्रीच्या काळोखात तानाजी आणि मावळ्यांनी गडावर हल्ला केला। चंद्रप्रकाशात तानाजी आणि त्यांचे मावळे यशवंतीच्या मदतीने सिंहगडाच्या तटावर चढले। एक भयंकर लढाई सुरू झाली। तलवारींची टक्कर, रक्ताची धार आणि स्वराज्याचा सिंह गरजत होता। लढाई अत्यंत कठीण होती। आदिलशाहीचा किल्लेदार हा उदयभान राठोड बलाढ्य योद्धा होता। तानाजी आणि उदयभान यांच्यात भयंकर युद्ध झाले। रणांगणाने एक ऐतिहासिक द्वंद्व पाहिले, तानाजी मालुसरे विरुद्ध उदयभान राठोड। विजय जवळ होता, पण सिंहाचे हृदय शेवटचा श्वास घेत होते। अखेर तानाजीने उदयभानचा वध केला, पण स्वतःही गंभीर जखमी झाले। तानाजी धारातीर्थी पडले, पण मावळ्यांनी लढाई जिंकली आणि सिंहगड स्वराज्यात आला। तानाजींचा मृत्यू समजल्यावर शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। शिवाजी महाराज सिंहगडाच्या तटावर उभे राहिले, डोळ्यांत अश्रू आणि त्या योद्ध्याचे शौर्य आठवत म्हणाले, तानाजींच्या बलिदानामुळे सिंहगड स्वराज्यात आला, पण स्वराज्याचा सिंह कायमचा निघून गेला। तानाजी मालुसरे यांचे शौर्य आणि त्याग हे स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे। त्यांच्या बलिदानाची आठवण आजही सिंहगडाच्या भिंतींना सांगितली जाते। तानाजीसारखे मावळे हेच स्वराज्याच्या पायभरणीचे खरे शिल्पकार होते। तानाजी मालुसरेचे नाव स्वराज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे। त्यांचे शौर्य चिरंतन राहील, आठवण करून देत राहील की स्वराज्य युद्धाशिवाय मिळत नाही आणि इतिहास बलिदानाशिवाय लिहिला जात नाही। शिवाजी महाराजांचे शूर शिलेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा। जय भवानी, जय शिवाजी।